मी आपल्याला सांगू इच्छितो, प्रश्न कसे सोडवायचे, प्रश्न केंद्रामध्ये कसे मांडायचे आणि राज्य सरकारला कसे सांगायची ही कुवत आणि अवकात माझ्यामध्ये आहे आणि मी तुम्हाला करून दिल्याशिवाय दाखवल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. खरं म्हणजे या ठिकाणी आपण सर्वजण ज्या विचाराने या ठिकाणी आलेला आहात, हा विचार मात्र शेवटच्या क्षणापर्यंत आपला निवडणूक होईल त्या दिवसापर्यंत लक्षात ठेवा. हे लोक भूलभुलाया करायला खूप पटाईत आहेत. जसं खोट्या गोष्टी माझ्याबद्दल, पक्षाबद्दल, इतरांबद्दल सांगायला जसे पटाईत आहेत, तसे अनेक गोष्टी इथे आता आणतील. उद्या काय सांगतील माहिती आहे का? उद्या म्हणतील, उद्या आम्ही सोन्याचा पाऊस पाडणार आहे, पैशाचा पाऊस पाडणार आहे, पैसे वेचायला आहे असंही म्हणतील. उद्या म्हणतील हिरे माणके आम्ही आकाशातून आणतो ते घ्यायला या असंही म्हणतील, काही सांगतील. आणि त्याच्याबरोबर सांगतील की तुम्ही हे करू नका, अशा भूलभुलाया करतील, याला कृपया बळी पडू नका. दुसरी गोष्ट, या ठिकाणी नवे डाव टाकले जात आहेत. काही कॅन्डिडेट आपली मतं कमी करण्यासाठी उभे केले जात आहेत. त्यांना रसद आपलीच माणसं पुरवत आहेत. या जिल्ह्यातलेच काही नेते मंडळी पुरवते. तुमच्या लक्षात आलं असेल, तर म्हणजे नाव घ्यायची इच्छा नाही पण सांगून टाकलं पाहिजे. वंचित आघाडीचे लोक मला म्हणतात, मग ते वंचित आघाडीला सीट उभं राहील ते काय होईल, ते का काही होणार नाही. हे मुंबईचं पार्सल जन्मान आणि कर्तृत्व तिथंच आहे, हे पार्सल तिथंच पाठवून द्यावं लागणार आहे. कांदा आणि दुधाच्या बाबतीत मी बोलले, आपण आंदोलन केलंय, जरांगे पाटील बसा खाली. पाण्याची बाटली 20 रुपये, दूध मात्र आमचं 22-24 रुपये. दुधाच्या बाबतीत मी गंमत सांगतो, 5 रुपये वाढवलं. आपण आंदोलन केलं राज्यभर, आदरणीय उद्धव साहेबांच्या आदेशानं आपण आंदोलन केलं, 5 रुपये वाढवले. आणि ते 5 रुपये आमच्या शेतकऱ्याला मिळालेत का? अजून मिळालेले नाही. हे यांच्याच खिशामध्ये, यांच्याच कंपन्यामध्ये, यांच्याच ऑफिसमध्ये पडून आहेत. हे 5 रुपये अजून मिळाले नाहीत. खरं म्हणजे इतका भयानक गोष्टी आहेत. यावर आता साहेब बोलतील, कांद्याची तीच गत आहे. कांदा त्यांनी या ठिकाणी निर्यात बंद केली. केवळ एक वेळेला सरकार पडलं होतं भारतीय जनता पक्षाचं. कशामुळे पडलं होतं? कांद्याची वाढ झाली आणि मतदार राजा शहरातला नाराज झाला आणि आम्हाला पाडलं. हा शहरातला मतदार खुश ठेवण्यासाठी केवळ ही निर्यात बंदी बंद केलेली आहे मित्रांनो. त्यांना फक्त या मतदारांचं शहरातलं शेतकरी जाऊ द्या खड्ड्यात, अशा पद्धतीचा विचार घेऊन हे सरकार करत आहे. या ठिकाणी आपल्या सर्वांना मी हे सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, याच्यावर आपल्याला मांडायचं आहे, याच्यावर यांना वटणीवर आणायचं आहे. वटणीवर आणण्यासाठी ही सत्ता आपल्याला मिळवायची आहे. आणि मतदारांनो एवढं सांगतो, या पुढच्या कालखंडामध्ये विचार करा. आतापर्यंत आपण जे मतं आहेत ती विचारपूर्वक दिलीत का याचा विचार करा. आणि या पुढची मतं देताना देखील विचार करा. या सत्तेमध्ये आपल्याला जर चांगली माणसं आणायची असेल, चांगला पंतप्रधान आणायचा असेल, चांगला खासदार आणायचा असेल, तर चांगला आमदार आणायचा असेल, तर चांगल्या पक्षाची चांगली माणसं पाठवा, अशी जाहीर विनंती या निमित्तानं करतो. आणि शेवटची विनंती करतो की ज्या माणसाने या राज्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून चांगलं काम केलं, ज्या माणसाने या राज्याला दिशा देण्याचं ज्या पक्षाने काम केलं, त्यांना मात्र जे फसवण्याचा प्रकार झालेला आहे, त्यांना पाय उतार करण्याचा प्रकार जो झालेला आहे, ही बदला घेण्याची वेळ आलेली आहे. हे मित्रांनो मी तुम्हाला निक्षून सांगतो, ज्याने ही गद्दारी केली, ज्याने ही माथे फिरवणा केला, त्याला आता घरी महाराष्ट्रात बसवायची वेळ आलेली आहे. आणि हे केवळ आपण मताच्या द्वारे हे करू शकतो. आपण हे लक्षात ठेवा मित्रांनो. आमच्या चिन्हावरही दरोडा मारलेला आहे. दिवसा ढवळा दरोडा मारला, कसा मारला हे तुम्हाला माहीत आहे. आणि चिन्हही पळवलं, पक्षही पळवला. अरे वा, काय चाललेलं आहे या देशामध्ये, किती भयानक चाललेलं आहे.
एक एक गोष्ट विस्तारानं सांगत गेलो तो अनेक तास पुरची. आता चिन्ह मिळालेली भक्ती ज्वाला असलेली काय हिला आता जो जो कुणी आडवा येईल त्याला देखील आम्ही आणि पेटवल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा, हे सांगायचं आहे. जो आडवा येईल त्याला पेटू ही जाहीर घोषणा या ठिकाणी करतो. पेटू म्हणजे आडवा करू, आडवा करू, आणि तसा आला तर तसंही करू. ही मशाल धगधगती मशाल आपल्याला घराघरामध्ये नेऊन दाखवायची आहे, सांगायची आहे. सर्वांच्या मनामध्ये रुजलेली आहे, बसलेली आहे. फक्त आमच्या आदिवासी घरात, गरीब माणसाच्या घरात, अडाणी घरात फक्त समजून सांगा, एवढी विनंती मी आहे तमाम बसलेल्या माझ्या सर्व बांधवांना करी. आपल्याला सर्वांना मी पुन्हा हात जोडून विनंती करतो की येऊ घातलेल्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हा आपला माणूस आपल्यासाठी जी भावना घेऊन मागे होतो तोच माणूस आज आपल्यासमोर उभा आहे आणि उद्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्यासाठी, आपल्या कामासाठी आणि आपल्या सुखदुःखासाठी सतत राहील हा विश्वास देतो. आदरणीय उद्धव साहेबांची छाती पूर्ण खऱ्या अर्थानं नीट म्हणजे विस्तारित करण्यासाठी त्यांना देखील या ठिकाणी व्यासपीठावर बळ देण्यासाठी मला तुम्ही येत्या लोकसभेमध्ये दिल्लीला पाठवा. सांगतो, थांबतो. जय हिंद, जय भारत, जय भारत.